फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आमच्या छोट्याशा व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही इथं पाहतात आमच्या गाई आणि हे आमचं छोटंसं वासरू कृष्णा. तर तुम्हाला आमचा विरू दाखवते. हे बघा आमचा विरू. आज संडे असल्यामुळे आज नाश्त्याला काय करायचंय मम्मी? ताईला विचार आता काय ताई करायचं. काय करायचं? तुला काय खायचंय? तुमच्या आजची स्पेशल मिसळ. हा चालेल. ताई खूप भारी बनवते मिसळ आपली. हा. तिलाच करायला लावू आपण ना. आपण मदत करू तिला. काय काय लागतंय ते तिच्या हाताखाली करू आपण. ताई बनवेल ना मिसळ. चालेल चला. चला तर मग झणझणीत अशी मिसळ बनवायला आपण सुरुवात करत आहोत. त्यासाठी एका पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल टाकलेलं आहे. जिरी, मोहरी, हिंग, कढीपत्ता हे मी त्यामध्ये टाकलेलं आहे. 4 ते 5 असे बारीक चिरलेले कांदे होते ते मी त्यामध्ये टाकलेले आहेत. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. लाल होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा आहे. तेल सुटोस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 असे बारीक चिरलेले टॅमॅटो होते तेही मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे. टॅमॅटोही चांगले परतून घ्यायचे आहे तेल सुटोस्तोपर्यंत. त्यानंतर आलं, लसूण आणि कढीपत्त्याची बारीक पेस्ट करून ठेवली होती तीही त्यामध्ये टाकलेली आहे. तेही चांगले परतून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा मी हळद त्यामध्ये टाकलेलं आहे. तेही चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर ताई एका बाजूला मसाल्याची तयारी करत आहे. त्यामध्ये घरगुती मसाला, लाल पावडर, कांदा लसूण मसाला आणि सुहानाचा मिसळ मसाला तिने सर्व साईडला काढून ठेवलेला आहे. त्यानंतर मोड आलेली मटकी मी त्यामध्ये टाकणार आहे. ती चांगली परतून घ्यायची आहे तेल सुटोस्तोपर्यंत. त्यानंतर आपण एक एक करून सर्व मसाले त्यामध्ये टाकणार आहोत. आपण सर्वात शेवटी सुहानाचा मिसळ मसाला टाकणार आहोत कारण की त्याने चव खूप चांगली येते. सर्व मसाले टाकल्यानंतर मसाले चांगले परतून घ्यायचे आहे, शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण गरम पाणी त्यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर चवीनुसार आपण मीठ त्यामध्ये टाकणार आहोत. तुम्ही बघत आहात किती छान अशी तरी आलेली आहे. चांगली उकळी येईस्तोपर्यंत त्याला ठेवायचं आहे. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली आपण कोथिंबीर टाकणार आहोत. त्यासाठी नंतरनी मिसळ पावासाठी आपण एका तव्यामध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत आणि दोन्ही साईड. आज आम्ही बनवलेली स्पेशल मिसळ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.